गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. तर सकाळी सकाळी आम्ही आलो आहे खाली कचरा टाकण्यासाठी. खाली आमचं सगळ्यांची मीटिंग होते फक्त कचरा टाकण्यासाठी. त्यानंतर आम्ही निघालेलो आहे तुळशीबागेमध्ये, कारण शॉपिंग करायची होती तुम्ही आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही बघू शकता किती ऊन पडलं आहे. इतकं ऊन पडलेलं होतं पूर्ण. आणि मला ना बोरच होत होतं, म्हणजे रोज 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 घरात बसून बसून ना बोर होत होतं. त्याच्यामुळे आणि मी आजारी पण होती, त्याच्यामुळे मला ना बाहेर जायचं होतं. मग म्हटलं मला फक्त तुळशीबागेत जायचं. मला असं काही ठरलेलं नव्हतं मला हे घ्यायचं ते. त्याच्यानंतर पप्पूचं लग्न आहे, म्हटलं चला थोडीशी फार काहीतरी शॉपिंग पण करू. बघितलं दिसलं काही तर घेऊया, म्हणून आम्ही निघालेलो होतो तुळशीबागेमध्ये. एवढं छान वातावरण होतं, मस्त ऊन पडलेलं होतं. आणि सर्दी झाल्यामुळे मला ऊन खूपच जास्त आवडतं. आणि थंडी मला नॉर्मली आवडतच नाही. आणि खूप जास्त ऊन पडल्यामुळे म्हटलं चला पहिले एक ड्रिंक घेऊया, कारण की म्हणजे एनर्जी भेटेल आपल्याला शॉपिंग करायला आणि चालायला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट राहुलला एनर्जी भेटेल, म्हणून मग आम्ही इथे ज्यूस पिलेलं आहे. ज्यूस पिल्यानंतर मग हे बघा, हे पुण्याचं घर आहे ना, पुण्यातलं घरच घर आहे म्हणजे. आणि त्यानंतर बघा, म्हणजे आम्ही अशी तुळशीबागेत एंट्री मारली, एकच वस्तू घेतली, एक दोन वस्तू घेतल्या. आणि अचानक भयानक असा हा धो पाऊस चालू झालेला आहे. म्हणजे इतकं डिसअपॉइंटेड झाली ना मी, कारण की प्रॉब्लेम असा आहे, एक तर नवऱ्याला इतकं मेहनत करून राजी केलं होतं, प्लीज 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 प्लीज, थोडेसे असे डोळे वाकडे तिकडे करून जरासं इमोशनल होऊन, आणि नवऱ्याच्या पथ्यावर पडले. मी सांगत होतो ना तुला यायचं नाही, तसं बोलून तर नाही दाखवलं, पण मला माहिती मनात हेच चाललेलं असेल. मी सांगत होतो जायचं नाही, तरी पण गेलीच. मग काय, खूप म्हणजे जेवढा वेळ आम्हाला तिथे जायला लागला आणि तिथे शॉपिंगला तर शॉपिंग तर 5-10 मिनटंच आम्ही गेलो हो, आणि लगेच धोधो पाऊस झाला. त्याच्यापेक्षा जास्त वेळ आम्ही पावसामध्ये अडकलेलो होतो. आणि खूप पाऊस होता, आमच्याकडे काहीच नव्हतं, छत्री रेनकोट. आम्ही गाडी धुतली दसऱ्याच्या वेळेस, तर रेनकोट पण आम्ही काढून ठेवलेला होता गाडीच्या डिक्कीतून. त्याच्यामुळे आम्हाला थांबण्याचं ऑप्शन होतं, कारण की मी आजारी होती, पावसात भिजायचं नव्हतं. आणि मग काय, पाऊस थांबला, शॉपिंग न करता आम्ही निघालेलो आहे. आणि हे बघा, म्हणजे मी निघालेल्याचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ किती डिफरन्स आहे. आणि अचानक आला बरं का पाऊस, असं पण नाही की हां चला खूप आभाळ आलेलं आहे मग आज काय बाहेर निघायचं नाही. पूर्ण क्लीन होतं आणि पाऊस पडला आहे. असा माझा खूप मोठा आज असा पोपट झालेला आहे. खूप मोठा म्हणजे खूप जास्त मोठा. एक तर खूप वर्षातनं मी तुळशीबागेत गेली होती. जाऊ दे, परत एकदा जाईल मी, कारण मला जॉबला जाण्याच्या आधी जायचं आहे. आणि हे पसारा दिसतच नाही, मीच दिसते. मैंने तेरे प्यार में जुल्फों पे लगाए फूल. बाय द वे, मी हे गाणं बरोबर म्हटलंय का? पण मला काय वाटतं की मी चुकीचं म्हटलंय, असं काय माहिती, तुम्ही कमेंट करून सांगा मला नक्की. आणि मला फुलं खूप आवडतात, त्याच्यामुळे आम्ही तुळशीबागेतून बाकी काही नाही पण फुलं घेऊन आलेलो आहे. आणि त्यानंतर येतो माझ्या चॅलेंजचा 36वा दिवस. आणि आज मी माझ्या चॅलेंजमध्ये जो मदर डॉटरवाला, म्हणजे जे छोट्या मुलीचा आणि मोठ्या मुलीचा जो ड्रेस शिवलेला, त्याच्यात उरलेलं मी कापड होतं. उरलेलं म्हणजे मी उरवून ठेवलेलं होतं, कारण मला छोटा ड्रेसही बनवायचा होता. आणि त्यानंतर इथं मी कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला नाही, कारण ऑलरेडी मी मोठा जो व्हिडिओ टाकला आहे, जो मोठा ड्रेस बनवला आहे, तर त्याचं मी कटिंग आणि स्टिचिंग काही नाही, सोपं आहे एकदम. मापच सारखेच घ्यायचे, एकदा जमायला लागलं ना काहीच नाही, खूप इझी आहे. आणि त्यानंतर मग हे बघा, हे जी बाई आहे ती 3 सेंटीमीटर घेतली, इकडे 3 घेतली, उरलेला गळा घेतला आहे आणि त्याची उंची घेतलेली किती घ्यायचं आहे, आणि कट करून घेतलं आहे. पहिले टिपा मारल्या आणि मग कट कर. मी पहिले ना टिपा मारून घेते, म्हणजे इकडं तिकडं सरकला तरी काय प्रॉब्लेम येत नाही, आणि मग टिपा मारते मी. त्याच्यानंतर मी दोघी जे पार्ट आहे ते स्टिच करून घेतले. आणि सेम जसं वरच्या याला आपण हे लावलेलं होतं,
खालची हे लावलेलं होतं, खालचा घेर असतो तो, तर सेम तशा पद्धतीने याला पण घेर लावून घ्यायचा आहे. आणि खालच्या हे जे छोट्या मुलीचं होतं त्याच्यामुळे अर्धी साडी कट केलेली आहे मी, त्याच्यामुळे खालच्या साईडला टिप्पा मारल्या, साईडला टिप्पा मारलेल्या आहे मी. आणि हे बघू शकता तुम्ही, आपला ड्रेस तयार झालेला आहे. तर आजचा ड्रेस आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, तर ते मला कमेंट करून नक्की सांगत जा. आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तरच. आणि हो, सगळ्यात इम्पॉर्टंट, जर तुम्ही मला लाईक आणि कमेंट्स करता तर माझं मोटिवेशन वाढतं, जेणेकरून मी अजून काही छान छान व्लॉगमध्ये घेऊन येऊ शकते. तर हा ड्रेस कसा वाटला तुम्हाला तर मला नक्की कमेंट करा. आणि हा मी 2 वर्षाच्या मुलीसाठी शिवला होता, पण तो मला असं वाटतं कदाचित 3 ते 3.5 वर्षाच्या मुलीसाठी झालेला आहे. असं पण वाढतं वय, त्याच्यामुळे मोठा झाला तरी काही फरक, छोटा नाही पडायला पाहिजे, मोठा झाला तर काय वाटत नाही. आणि हे बघा, तर दिस इज द फायनल लुक. तर बाही पण मी थोडीशी वेगळी घेतली आणि ही माझ्या मनाने शिवलेली. मी चुन्या पाडत होती, त्याच्यानंतर मग मला हे सुचलं की खालच्या साईडनी चुन्याने मारल्या तर वरच्या साईडनी पफ चुनी येईल. मग ह्या पद्धतीने मी अशी ही बाई शिवलेली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.